आहेत. अनिका आली. अनिका कशी आहेस? मस्त. खरं तर खूप छान दिसतेस. मला सांग की लुक क्रेडिट आज कोणाला देतेस? लुक क्रेडिट माझ्या आईला, मला आणि माझे जे मेकअप आणि हेअर केलेत शिल्पा काकी त्यांना. मगाशी तुम्ही बघितलं असेल की अनिका वादन करत होती. मला सांग याआधी कधी ढोल वादन केलं आहे? नाही, मी पकडला पण नाहीये ढोल, कधी पकडला पण नव्हता आणि आज मला पहिल्यांदा अशी इच्छा झाली, कारण मला कायम भीती वाटायची माझ्याकडनं झेपलं नाही गेलं तर, पण आज अशी इच्छा झाली की ट्राय करून बघूया आणि मग केलं आणि मला फार छान वाटलं, फार. शोभायात्रेत तरी गेली होती आधी? हो हो हो, गेले, लहानपणापासून गेले. माझ्या आईसोबत मी जायचे. मला सांग आठवण विचारली एखादी तर कोणती असणार आहे? बाईक रॅलीला माझ्या सगळ्या मावश्या, आई म्हणजे आई एक, मावश्या बऱ्याच, त्यांच्या मागे स्कूटरवर बसून जायचं बाईक रॅलीला. पण यावेळेची शोभायात्रा एक कलाकार म्हणून आहे आणि सगळेच प्रेक्षक भेटतात. किती छान वाटतंय तुला? खूपच छान वाटतंय. व्हेरी नाईस अँड व्हेरी सरप्राइझिंग आणि एक्साइटिंग, एव्हरीथिंग व्हेरी नाईस, हॅपी. अगदीच. पण प्रेक्षकांना काय सांगशील आणि किती छान वाटतंय तुला इकडे येऊन देतं तू सांगितलंच आहे, पण प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार? प्लीज आमचा शो बघत राहा, मला सपोर्ट करत राहा. मी त्यात विलेन असले तरी रिअल लाईफ मध्ये तशी नाहीये. पण आज असं काय घडलंय की अनिकाला काय संदेश देण्यात आलाय प्रेक्षकांकडून? नाही, सगळे खूप प्रेम देतात आणि त्यासाठी मला खूप छान वाटतं. आय एम ग्रेटफुल. थँक्यू. थँक्यू सो मच आणि पाडव्याच्या खूप खूप तुला पण आणि तुम्हा सगळ्यांना पण. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.